लाईट नाही आहे इथं, गटरी साफ नाही, ती पाणी नळाला बरोबर नाही. किती म्हणून सांगायचं तुम्हाला. बाथरूम तर एवढं घाण आहे ना, आमचं जवळ बाथरूम असून ना एवढं घाण आहे ना, धुवायला बी येत नाही कोणी. बाथरूम तर मेन शौचालय चांगलं पाहिजे ना. शौचालय तर एवढं घाण आहे ना, आमच्या दारामध्ये पर्यंत पाणी येते, गटरचं पाणी येते. माझं लग्न होऊन 17 वर्ष झाले, मी या भागात राहते. जसं लग्न झाले तसं बघते, सेम इथे हेच आहे. म्हणजे नगरसेवक झाले, आमदार झाले, कोणीच इथे लक्ष दिलं नाहीये. आम्हाला आता चेंज पाहिजे, म्हणजे हे सगळं घाण नाही पाहिजे. आमच्या पोरांना इथे प्रगतीसाठी काहीच नाहीये, म्हणून आम्हाला इथे स्वच्छता आणि आम्हाला आता बदल पाहिजे. दिवसात जर या ठिकाणी इतका अंधार आहे, तर रात्रीच्या वेळेस या ठिकाणी केवढा अंधार असेल. तुम्ही स्वच्छतागृहांची स्थिती बघू शकाल. एक नंबर इथे घाण येतं, म्हणजे घाणच भरपूर असते. साफ करायला कुणी येत नाही. लोक येतात, वैतागतात, बोलतात, पण कुणी इथे ऐकायला येत नाही. ते लोक फक्त निवडणूक लढतात आणि परत इथे बघायला सुद्धा येत नाही पाठीमागे. खासदार सुद्धा येत नाही आणि आमदार सुद्धा येत नाही. आपल्यासोबत इथल्या काही महिला आहेत, धारावीतील स्थानिक महिला. आपण बघतो की सगळ्यात जास्ती वेळ महिलांचा घरामध्ये जातो, त्या परिसरामध्ये त्यांचा वेळ जातो. त्यांना नेमक्या काय अपेक्षा आहे? 186 हा वॉर्ड महिलांसाठी राखीव आहे झालेला, ST वर्गातील महिलांसाठी राखीव झालेला आहे. या पूर्ण निवडणुकीच्या रणांगणामध्ये महिलाच आहेत. महिलांना महिला नगरसेविकेकडनं नेमक्या काय अपेक्षा आहेत, त्यांना काय समस्या सांगायच्या त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आजी, तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिले. किती वर्षापासून धारावीत राहता? आम्ही आता 50 वर्ष झालं, 50 वर्ष होऊन गेले इथं राहते. कशी बदलली धारावी? कशी बदलली आहे, पण थोडी, पण काय अपेक्षा आहे ती होतच नाही आमची. कोणता बी नगरसेवक येतोय काय करतच नाही आहे. काय अडचणी आहेत? काय अडचणी म्हणलं तर इथं काय लाईट नाही आहे इथं, गटरी साफ नाही, ती पाणी नळाला बरोबर नाही. किती म्हणून सांगायचं तुम्हाला. आता उंदर नुसतं हे करतात, बाटल्या ठेवलं तर पाण्याच्या बाटल्या सुद्धा तोडतात बाहेर ठेवला तर. आता पिऊन बाहेरच ठेवणार ना, ते सुद्धा तोडतात. असं उंदराची तर का हे उठलंय. आणि लाईट नाही आणि नळाला पाणी बरोबर येत नाही. काय सांगायचं हे अपेक्षा एवढं. साफ नाही आमचं. गटर साफ आणि नाही. बाथरूम तरी एवढं घाण आहे ना, आमचं जवळ बाथरूम असून ना एवढं घाण आहे ना, धुवायला बी येत नाही कोणी. बाथरूम तर मेन शौचालय चांगलं पाहिजे ना. शौचालय तर एवढं घाण आहे ना, आमच्या दारामध्ये पर्यंत पाणी येते, गटरचं पाणी येते. हा, ताईला बी एवढं विणून बी आणलं, त्यांनी काही केलं ना आमच्यासाठी बी. आमच्या गल्लीसाठी बी काही बी केलं नाही ताईने. काय केलं नाही कोणी बी नाही. आमचं पोरगं कोणतं त्याच्यामध्ये कामाला आहे. नगरसेवक इकडे काहीच केलं नाही. माझं मारुती पोरे त्यांनी त्याच्याकडे कामाला आहे. त्याचं काहीतरी अपेक्षा का होतं ना, ते ताईकडे मी एवढं वर्षांनी काम ते माझा पोरगा पुरा बेवडा झाला त्याच्यामध्ये जाऊन. दारू पितो, कामाला जात नाही. मोठा पोरगा आहे माझा. आ ताई दुसऱ्यांचं चांगलं केलं. माझा पोरगा काय वाईट केलेलं आहे त्याच्यामध्ये जाऊन. अजून माझ्या पोरगाला मी बोलते जाऊच नको. नाही, त्याच्यामध्ये जाते माझा पोरगा अजून. महिला नगरसेविका असेल तुमच्याकडे आता आगामी काळामध्ये, तिच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा ठेवाल? काय त्यांना मागणी कराल? हेच नळाला पाणी येऊ दे, रस्ते होऊ दे चांगले, गटरी साफ होऊ दे, बाथरूम जरा साफ राहू दे, अजून काय लाईटी येऊ दे. काय एवढंच. तिथं सोनवणीची बायको लावली. त्यांनी मीटिंग ठेवलेलं आमच्या मैदानामध्ये. हा. आमच्या घराकडे मीटिंग ठेवलेलं. त्यांनी बोललं तर दुसऱ्या दिवशीच आम्हाला लाईट लावलं आणि कॅमेरा लावलं. काही फरक पडला तेव्हापासून? तर पडलं, आम्हाला फरक पडला. आमच्या गल्लीमध्ये लाईट आलं, कॅमेरा लागलं. आम्हाला तर काही भीती नाही ना, झोपलं तर लागलंय, पुढं नाही लागलं. आमच्या तुमची इकडे अपेक्षा आहे की पुढच्या मग पुढं पण लावायला पाहिजे ना. इथं एवढ्याच मैदानात लावून काय फायदा आहे. आमच्या गल्लीमध्ये नाही आहे, कॅमेरा नाही. 2-2 मोबाईल गेले तिकडे, 2-2, 3-3 मोबाईल, 15,000चं एवढे मोबाईल गेलेत चोरीला. काय इथं. नक्कीच काकी, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा करूयात की तुमच्या आगामी नगरसेविका ज्या असतील त्या तुमच्या मुद्द्यांवर लक्ष देतील आणि प्रामुख्याने एक महिला म्हणून महिलेचं म्हणणं जाणून घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल. आपण ह्या बरोबर. मागण्या नक्कीच मान्य करूया. असं करा. हा, पब्लिककडे तुम्ही बघायला पाहिजे. तुम्ही मागताय ना, वोट देताय, असं नाही की देताय पण कशाला वाया घालायचं म्हणून. पण तुम्ही पण आम्हाला बघायला पाहिजे. बाई माणसाला तरी काहीतरी काम पाहिजे. घरापासून बी काम काय पाहिजे. तुम्ही काय माय काम करता? माय काय काम नाही. माझं 2 सून आहे. एक सून हॉस्पिटलचं काम करते मोठी, तो दुसरा तर घर बसून तरी बायकांना काम पाहिजे ना. ते एवढंच आम्हाला एवढं अपेक्षा आहे म्हणजे त्याच्यामध्ये. नवीन नगरसेविका जी असेल त्याने तुमच्या बायकांना साठी काम करायचं. ठीक आहे, नक्की. ताई, तुमचं नाव सांगा, किती वर्षांपासून धारावीत राहत आहात तेही सांगा. या ठिकाणी एवढा मोठा कचरा पडलेला आहे. हा कचरा टाकणाऱ्या अर्थातच याच भागातले नागरिक आहेत. नेमकी काय समस्या आहे? माझं नाव रेश्मा देवीदास शिंदे. मी या भागात 17 वर्ष झाले, माझं लग्न होऊन 17 वर्ष झाले, मी या भागात राहते. जसं लग्न झाले तसं बघते,
सेम इथे हेच आहे. कोणी इथे म्हणजे नगरसेवक झाले, आमदार झाले, कोणीच इथे लक्ष दिलं नाहीये. आम्हाला आता चेंज पाहिजे, म्हणजे हे सगळं घाण नाही पाहिजे. आमच्या पोरांना इथे प्रगतीसाठी काहीच नाहीये, म्हणून आम्हाला इथे स्वच्छता आणि आम्हाला आता बदल पाहिजे इथले. हे आता बघा, तुम्ही कचरा घेण्यासाठी आलेली आहे बीएमसीची गाडी. ही दिवसभरातून किती वेळेस येते आणि तुम्ही इथे आणून कचरा का टाकता? आमच्या इथे दुसरं काय ऑप्शनच नाही. काय आमच्या दारा म्हणजे कचरा घेण्यासाठी पण कोण येत नाही, तर आम्हाला इथेच आणून टाकायचंय. आणि दिवसातून एकदाच गाडी येते आमच्या इथे. आज सकाळी आली तर दुसऱ्या दिवशी सकाळी. ठीक आहे. आपण पाहिलं की या ठिकाणी कचऱ्याची समस्या आपल्याला पूर्ण या वॉर्डमध्ये फिरतानाच नाही, तर पूर्ण धारावीत फिरताना आपल्याला ठिकठिकाणी असा कचरा दिसून येईल. हा कचरा टाकणारे अर्थातच याच भागात राहणारे नागरिक आहेत, मात्र त्यांची समस्या देखील आपण या निमित्ताने समजावून घेतली पाहिजे की त्यांना कचरा टाकण्यासाठी दुसरी जागाही नाहीये या ठिकाणी बीएमसी कडून, किंवा इतर काही पर्यायच नाहीये की जे दारोदारी किंवा घरोघरी जाऊन कचरा वेचतील, कचरा जमा करतील आणि मग तो एका ठिकाणी डिस्पोज करतील. इतरही महिलांशी संवाद साधणार आहोत आपण. चला तर मग आता आपण कचऱ्याची समस्या बघितली. पुढची सगळ्यात मोठी धारावीतली समस्या आहे ती म्हणजे स्वच्छतागृहांची. महिला स्वच्छतागृह जर स्वच्छ नसतील तर महिलांना अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. इथल्या महिला आहेत आपल्यासोबत, एक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना इथे नेमकी स्वच्छतागृहांसंदर्भातली समस्या काय आहे. त्याची किती वर्षांपासून राहतात, तुमचं नाव सांगा. मी इथे राहते, झाले 20-25 वर्ष झाली. आणि आमचं आता शौचालय बघायला चला, इथलं बाथरूम, टॉयलेट. आपण पाहूयात की नेमकी धारावीतल्या या स्वच्छतागृहाची अवस्था काय आहे ती. या ठिकाणी महिलांना आरोग्याच्या समस्या कशामुळे उद्भवतात ते आपण या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत. इथे लाईट देखील नाहीये, पुरेसा अंधार असतो. तुम्ही बघा, दिवसात जर या ठिकाणी इतका अंधार आहे तर रात्रीच्या वेळेस या ठिकाणी केवढा अंधार असेल. तुम्ही स्वच्छतागृहांची स्थिती बघू शकाल. कुठलीही स्वच्छता केली जात नाही. ना बीएमसी कडून या ठिकाणी नागरिक येतात, ना दुसरं कोणी. आपण त्यांच्याकडनं जाणून घेत की रोज इथे परिस्थिती काय असते. एक नंबर इथे घाणेरडं म्हणजे घाणच भरपूर असते. साफ करायला कुणी येत नाही. लोक येतात, वैतागतात, बोलतात, पण कुणी ते ऐकायला येत नाही. तुमच्या आमदार आहेत त्याही महिला आहेत, खासदारही महिला आहेत. त्यांना कधी तुम्ही तुमच्या समस्या सांगितल्या? सांगितला, ते लोक फक्त निवडणूक लढतात आणि परत इथे बघायला सुद्धा येत नाही पाठीमागे. खासदार सुद्धा येत नाही आणि आमदार सुद्धा येत नाही. बघू शकता तुम्ही, हे महिला स्वच्छतागृह आहे. कुठलीही सुरक्षा या ठिकाणी नाहीये. आज तागायत कधीही या ठिकाणी कुठलीही स्वच्छता, जी काही स्वच्छता केली जाते ती नागरिकांच्या वतीने केली जाते किंवा नागरिकांच्या माध्यमातून केली जाते. मात्र तितकं ते व्यवस्थापन करावं, तेवढा खर्च करावा अशी परिस्थिती देखील या ठिकाणी नागरिकांची नाहीये. अशा वेळी कोणीतरी पुढाकार घेऊन ते करावं अशी त्यांची इच्छा आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, अनेक उमेदवार येतात, त्यांना आश्वासनं देऊन जातात. मात्र आता त्यांना परिवर्तन हवं आहे. धारावीकरांना आता परिवर्तन हवं आहे. या सगळ्या गोष्टींवर एक उपाय हवा आहे अशीच इच्छा या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे, या महिलांनी व्यक्त केलेली आहे. आपण आता या भागामध्ये येतानाच बघितलं की अनेक ठिकाणी कचरा साचलेला आहे, स्वच्छतागृहांची दुरावस्था आहे, गटार भरून वाहत आहेत. मात्र या सगळ्या समस्या आगामी काळात तरी सोडवल्या जाव्यात अशी मागणी आहे. आम्ही या भागातून आमदार निवडून दिली ती देखील एक महिला आहे, आम्ही एक खासदार निवडून दिली ती देखील एक महिला आहे. मात्र या एकाही महिलेने आमचे हे प्रश्न समजावून घेतले नाही किंवा ते सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीयेत. हे खुद्द या महिलांनीच आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आगामी नगरसेविका जी महिलाच असेल तिने हे सर्व समस्या समजून घेऊन त्या सोडवाव्यात इतकीच माफक अपेक्षा वॉर्ड क्रमांक 186 मधील या महिलांनी केलेली आहेत. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महाएम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahaemtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.